नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा वाढदिवस 1 ऑगस्ट हा आजपासून पुढे इतिहासात आणि भविष्यात हा लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरी केला जाणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आरटी मुंबई आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथील द फाईन आर्ट सोसायटी येथे साजरी करण्यात आली. अशा या जयंती उत्सवास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आरटीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, प्रमुख उपस्थिती म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक अतुल साळुंखे, सन्माननीय उपस्थिती म्हणून अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोखले, आरटीच्या निबंधक इंदिरा अस्वार, मुंबई विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर BN गायकवाड, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आवळे आदी मान्यवर उपस्थित होते. अशा या जयंती उत्सव कार्यक्रमात आरटीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत व यशवंत विद्यार्थी गौरव सोहळा 2026 अंतर्गत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना शिष्यवृत्तीचं वाटप तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने लाभार्थींना धनादेशचं वितरण करण्यात आले, ज्याची सुरुवात UPSC मध्ये पास झालेल्या प्रेरणा खवळे आणि MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या गीतांजली साठे यांच्या विशेष सत्कारानं करण्यात आली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती आणखीन अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याचा दुसरा वर्धापन दिन याच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. यावर्षी आपण जवळजवळ 4000 मुलांना स्टायपेंड देणारी विशेष प्रशिक्षण योजना राबवत आहोत. काहीच दिवसात आपण कॉमन एंट्रन्स टेस्टची ॲडव्हर्टाइजमेंट येते आहे. 300 मुलांना आपण फेलोशिप या वर्षापासून देण्याची सुरुवात करणार आहोत. गेल्या वर्षी आपण जवळजवळ 2000 मुलांना प्रशिक्षण दिलं होतं. त्यातल्या 8 मुलांचं पोलीसमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. MPSC मध्ये 158 मुलांनी MPSCची मुख्य परीक्षा दिलेली आहे. UPSCच्या मुख्य परीक्षेला यावेळी आपली 5 मुलं आहेत आणि निश्चितपणे याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून हा विषय आपण पोहोचवण्याचा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ग्रंथसंपदा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीसुद्धा ग्रंथसंपदा सवलतीच्या दरात आपण इथं उपलब्ध करून दिलेली आहे. आज वाटेगाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मगाव तसेच पुणे स्वारगेट सारसबाग जिथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पहिला पुतळा बसवला होता आणि मुंबईमध्ये फाईन आर्ट्स असोसिएशन इथं 3 ठिकाणी आरटीच्या माध्यमातून आपण कार्यक्रम करत आहोत. यावर्षी आरटी आणखीन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अशा संयुक्त विद्यमाने आपण कार्यक्रम करत आहोत. आणखीन याच्या अनुषंगानं आपण विविध वर्तमानपत्रातून सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. जय भीम जय रोज. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि अण्णाभाऊ साठे संशोधन समितीच्या वतीने आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106व्या जयंतीनिमित्त आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेबांनी 1 ऑगस्ट 1985 साली कोणत्याही राज्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शासकीय जयंती केली पाहिजे ही गोखले साहेबाची प्रथा वारे साहेबांनी आणि ह्या
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने ही प्रथा सदैव चालू ठेवली. खरोखरच आज मातंग समाजाचा विकास झाला. आज जे मुलामुलीला IAS अधिकारी उच्च शिक्षणासाठी RTच्या मार्फत म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन समिती यांच्या वतीनं राज्यामध्ये बाहेर देशात जाऊन उच्च शिक्षण शिकण्यासाठी RT स्थापन होऊन आज RTचा दुसरा वर्धापन दिन आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, तसेच सामाजिक न्याय मंत्री खिरसाट साहेब, इतर काल मान्यवरांनी, क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेबांनी अण्णाभाऊ साठेची स्मारक राहत्या घरी चिराग नगरमध्ये बांधकाम झालं पाहिजे म्हणून ज्या झोपडीमधून अण्णाभाऊ साठेने चिराग नगरची भूते तिथं वास्तव्य केलं, कर्मभूमी अण्णाभाऊ साठेची, आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल 31 जुलैला बांधकाम करण्याचे नारळ फोडले आणि ती सोहळा पार पडला. आजही अण्णाभाऊ साठे यांची 106व्या जयंतीनिमित्त तमाम राज्यातल्या मातंग बहुजन समाजाच्या बंधू भगिनीला लाख लाख शुभेच्छा की ही कार्य आम्ही गोखले साहेबाची प्रथा अशीच सदैव चालू ठेवणार आहोत जयंतीची. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.